यहाँ न झगड़ा जाति पाति का और न झंझट मजहब का, एक सभी की प्यास यहाँ पर, एक ही है प्याला सबका। यहाँ पिया से मिलना हो तो, यहाँ पिया से मिलना हो तो, पर्दे सभी हटाना जी, यह प्यासों का प्रेम नगर है, यहाँ संभल कर आना जी। सगळेजण किती खुश आहेत बघा ना, मजा करतायत. हे बहुधा एखादं छानसं रिसॉर्ट आहे असंच वाटतंय ना मित्रांनो तुम्हाला? ना तर हे सुट्टी घालवण्याचं ठिकाण आहे, ना तुम्ही पाहताय ते सगळे जण एका कुटुंबातले आहेत. हा 25 एकराचा परिसर आणि ही सगळी मंडळी कोण आहेत जाणून घ्यायचंय का तुम्हाला? आपण हा जो सभोवताल पाहत आहात ते आहे एक हॉस्पिटल, हार्ट संजीवनी सेंटर. आणि ही इतकी आनंदी मंडळी आहेत इथले पेशंट्स आणि त्यांचे केअरटेकर्स. 9001 2008चं ISO मिळवलेला हा मल्टी मेडिकल अँड रिसर्च ग्रुपचा एक प्रकल्प आहे, ज्याचं उद्दिष्ट आहे आपलं आरोग्य आमची मनोकामना. बिना ऑपरेशन, बिना चिरफाड हृदयरोगापासून पूर्णपणे मुक्ती देण्याचं आश्वासन लंडनहून MD MRSH पदवी मिळवलेले डॉक्टर संजय वसंतराव पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर विजया पाटील हे देतात. हार्ट संजीवनी सेंटरचा मुख्य उद्देश पेशंटची लाईफस्टाईल बदलवून त्यांचं हृदयरोगापासून रक्षण करणं हा आहे. काय असतो हृदयरोग किंवा केव्हा येतो हार्ट अटॅक? मित्रांनो, हे मानवी शरीर आहे. निसर्गतः आपल्या शरीरात हजारो रक्तवाहिन्या असतात. त्यातल्या 3 मुख्य कोरोनरी वाहिन्या आहेत, ज्या प्रत्येकी आधी 10 भागात, पुढे 100 भागात आणि नंतर हजारो भागात विभागल्या जातात. त्यांना आपण केशवाहिन्या म्हणतो. आपल्या स्वतःच्या शरीराची इतपतची प्राथमिक माहिती आपल्या प्रत्येकालाच असते, नाही का? याच सूक्ष्म आणि मुख्य रक्तवाहिन्या आपल्या हृदयाला अशुद्ध रक्त आणि हृदयाकडून शुद्ध रक्त शरीराला पोचवत असतात. आजची आपली जगण्याची पद्धत खूप बदलली आहे. आपण सतत कसल्या न कसल्या ताणाखाली वावरत असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असे विकार आपल्याला जडतच जातात. त्यावर व्यायामाचा उपचार करण्याऐवजी माणसं नशेच्या आहारी जातात. रेशो आणि अँटीऑक्सिडंटच्या कमी सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढतो आणि या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. मग रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो आणि आपण म्हणतो हार्ट अटॅक आला. पेशंटची पाठ दुखायला लागते, एकाच वेळी उलटी आणि जुलाबाची भावना होते, खूप दरदरून घाम येतो आणि त्याही पेक्षा पेशंट खूप घाबरतो. मग ॲम्ब्युलन्स बोलवली जाते, इमर्जन्सी डिक्लेअर होते आणि लवकरात लवकर पोहोचू अशा एखाद्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पेशंटला भरती करण्यात येतं. इथे लाखो रुपये खर्च करून अँजिओप्लास्टी, स्टेंट किंवा बायपास सर्जरी करण्यात येते. खूप समस्या असतात अशा सर्जरीमध्ये. कधी ऑपरेशनच्या वेळीच हार्ट अटॅक येतो, कधी मृत्यू गाठतो, कधी पूर्ण आयुष्यभर वेदना, संक्रमण, काय आणि किती. या सगळ्या वेदना पूर्ण जगण्यावर संपूर्ण जगात खूप संशोधन करण्यात आलं आणि ECP या नव्या उपचार पद्धतीचा जन्म झाला. हार्ट संजीवनी सेंटरमध्ये ECP या वेदनारहित उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणताच बदल न करता पेशंट स्वतःवर उपचार करवून घेऊ शकतो. त्यासाठी हॉस्पिटलला राहण्याची सुद्धा गरज नसते. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणासारख्या छोट्या शहरात उपचार करवून घेण्यासाठी संपूर्ण भारतातून पेशंट्सची आज रीघ लागली आहे. त्यामुळे लांबून आलेल्या पेशंटनी हार्ट संजीवनी सेंटरमध्ये सलग 35 दिवस राहून हे उपचार करवून घ्यायला प्राधान्य दिलं आहे.
डॉक्टर संजय पाटील यांनी आपल्या उपचारांची पंचसूत्री बनवली आहे. ह्यात EECP उपचारासोबत निसर्ग उपचार, आयुर्वेदिक पंचकर्म उपचार, योग, ॲक्युप्रेशर आदींचा समावेश केलेला आहे. पेशंटना राहण्यासाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले सुंदर कॉटेजेस आहेत. त्यामुळे हॉस्पिटलचा फीलच नसल्यामुळे पेशंट रिलॅक्स होऊन जातात. त्यात 24 तास घरचं कोणीतरी सोबत असतं. सोबत आलेल्या ह्या पाहुण्यालाही इथले सर्व उपचार, योगा वगैरे करवून घेता येतात. त्यामुळे तेही खुश असतात. सकाळची सुरुवात सूर्योदयापूर्वीच होते. मोठ्या हॉलमध्ये योगाचे वर्ग सुरू होतात. त्यानंतर सगळ्यांना हर्बल टी मिळतो. पिण्याच्या पाण्याची हार्ट संजीवनीमध्ये विशेष सोय केलेली आहे, ज्यासाठी आधुनिक प्रणाली वापरण्यात आली आहे. योगानंतर सुरू होतो निसर्गोपचाराचा तास. यात मातीपट्टी, माती स्नान, एनिमा, स्टीम बाथ, गरम बाद स्नान, कटी स्नान, ओली चादरपट्टी, रंगचिकित्सा अशा अनेक गोष्टींद्वारे पेशंटला रिलॅक्स करण्यात येतं. त्यानंतर खूप चविष्ट पण हृदयरोगाला पथ्यकर असा गरमागरम नाश्ता आणि दूध देण्यात येतं. ही वेळ सगळ्यांनी एकत्र येण्याची असते. वातावरण हलकं फुलकं, एकमेकांना सांभाळून घेणारं असतं आणि तरीही त्यात एक नियमबद्धता असते, ज्याचं श्रेय जातं डॉक्टर संजय पाटील यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर विजया पाटील यांना. त्या स्वतः MD आहेत आणि त्याचबरोबर उत्तम प्रशासकही. मी डॉक्टर विजया संजय पाटील, मी MD आहे. आम्ही गेल्या सटाणामध्ये गेले 24-25 वर्षापासून प्रॅक्टिस करते. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की हार्ट संजीवनी सेंटरचा पसारा इतका वाढला आहे की मला मॅनेजमेंट पार्टही बऱ्यापैकी सांभाळावा लागतो. वरवर दिसताना हा खूप सोपा वाटतो, पण मॅनेजमेंट पार्ट हा खूप अवघड आहे. तुम्हाला माहितीच आहे की सकाळी आपल्याकडे जे पेशंट सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पेशंट्सला ज्या ज्या काही गोष्टी लागतात आणि पेशंटचं मन कसं रमेल या काही ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या पूर्ण डेली रुटीनमध्ये येतात. आता आपल्याकडे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे पेशंट्स असतात. एक पेशंट जवळपास 30 ते 35 दिवस आपल्याकडे राहतो आणि ट्रीटमेंट पार्ट सोडून त्याचं मन इथे रमलं पाहिजे, त्यांना इथे घरची आठवण आली नाही पाहिजे, ह्यासाठी आपण थोडंसं अदर ॲक्टिव्हिटीज सुद्धा आपण केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण ऑडिटोरियममध्ये त्यांना काही CDs दाखवतो. नंतर त्यांच्यासाठी भजन संध्या आपण अरेंज करतो. त्यांना व्यायामासाठी काही साधनं आणून दिलेली आहेत की ज्याच्यात त्यांचे शारीरिक व्यायाम होतात आणि तसंच त्यांच्या मानसिक सुदृढतेसाठी आपण योगासन आणि मेडिटेशन याच्यासाठी पण सकाळ संध्याकाळ त्यांचे क्लासेस घेतो. म्हणजे एकदा पेशंट ॲडमिट झाले की डॉक्टरांच्या ट्रीटमेंट व्यतिरिक्त त्यांचा उर्वरित जो काही वेळ आहे त्या वेळामध्ये त्यांना बर्डन नाही आलं पाहिजे किंवा त्यांना बोर न होता त्यांनी पूर्ण इथला स्टे त्यांनी एन्जॉय केला पाहिजे, याकडे आमचा प्रयत्न असतो. आणि शिवाय त्यांचं खाणं पिणं, त्यांना व्यवस्थित सॅलड दिलं जातंय का, त्यांना खाण्यापिण्याच्या जीवनपद्धतीमध्ये आणि फिरण्यामध्ये कसं बदल करता येईल याकडे माझा प्रयत्न असतो की त्यांनी घरी जाऊन सुद्धा हे सगळी लाईफस्टाईल त्यांनी ॲक्सेप्ट करावी. इथे राहिल्यानंतर ते जे जे करतात योगासन, मेडिटेशन, वॉक, तसंच त्यांनी घरी गेल्यानंतरही कंटिन्यू करावा असा आमचा प्रयत्न असतो. आणि माझे सासरे आणि माझे वडील आणि यांनी जे माझ्या मुलांना आम्ही त्यांचं उदाहरण देत असतो की त्यांनी जे अनुशासन आपल्याला दिलं आहे आणि समाजासाठी करण्यासाठी त्यांची जी आम्हाला शिकवण आहे ती आमच्या मुलांनी पुढे चालवावी, हा आमचा प्रयत्न असतो आणि हीच आमची इच्छा आहे. इथे आल्यानंतर ग्रीन जिम, चालणं आणि उत्तम आहार यामुळे माझीही तब्येत छान झाली असं यांच्यासारखंच अनेक जण सांगतात. बिल्कुल मम्मी चल नहीं पाती थी, कुछ नहीं, और डॉक्टर ने मुझे इतना डरा दिया था कि आप उनको टॉयलेट बाथरूम तक बेड पे कराएंगे और आप इनको चलाएंगे तो ये ऑन द स्पॉट ही ख़त्म हो जाएंगे. तो मैंने बोला नहीं ये सर मैं सब करवाऊंगी. मैंने सारी चीज़ें, इक्विपमेंट्स पूरा घर पे लेके रखा है, यानी मेरे घर में ही हॉस्पिटल है. तो उसके बाद फिर मैंने ये यहाँ जब सटाना आए और 2 या 3 ही बॉटल मम्मी को चढ़ी है. मीन्स सर का जो ट्रीटमेंट पद्धति है वो इतना अच्छा है
और उसके वजह से मम्मी मेरा बिल्कुल चल नहीं पाता था। आज 30 ECP होने के बाद मम्मी पूरा कंप्लीटली ECP तक पैदल जाता है और कम से कम 2.5 से 3 किलोमीटर तो वो आज के तारीख में चलता है। उसको सांस भी भरता नहीं है और वो बिल्कुल इतना रिलैक्स है कि उनको देख के मेरा और मुझे इतना गदगद हो गया कि मुझे शब्द ही नहीं कि सर को क्या बोलूं। और सर तो हमारे लिए तो भगवान के समान है। मेरे हस्बैंड को एंजियोग्राफी करने के बाद बड़ौदा में एंजियोग्राफी की और बाईपास सर्जरी करवाने का बोला था, तो फिर मैं पूना चले गई। पुणे में मेरे हस्बैंड को एडमिट किया और एंजियोप्लास्टी की। बाद में ऐसा बोला कि आपके हस्बैंड को पहले एंजियोप्लास्टी करना पड़ेगी और फिर वो बाईपास करेंगे। 10 दिन के बाद हम दिखलाने के लिए गए तो बोले अभी उनकी डेट दे दो। तो हमने बोला अभी हमारे पास थोड़ा वक्त दो, पैसा नहीं है तो फिर हमने ये हमको पता चला इधर का सटाणा का, तो फिर हमने सटाणा यहाँ एडमिट कर दिए। यहाँ आने के बाद मेरे हस्बैंड को बहुत अच्छा लग रहा है, यहाँ का एटमॉस्फेयर भी अच्छा है, हम बहुत अच्छी तरह से रह रहे हैं और हस्बैंड को भी अच्छा हो रहा है। यहाँ चीरफाड़ नहीं होता, इसलिए हम लोग यहाँ पर आए हैं। हमने सुना यहाँ पर चीरफाड़ बगैर चीरफाड़ के इलाज होता है, तो मैं 3 साल से आ रहा हूँ, बिल्कुल आराम है। 6 महीने में एक दफ़ा आकर चेकअप कराता हूँ और वैसे पूरा आराम है। संपूर्ण भारतातूनच हार्ट संजीवनीत पेशंटची रीघ लागली आहे। सटाणा शहरात बस स्टँडच्या समोरच वसंत संकुलमध्ये डॉक्टर संजय पाटील यांचा दवाखाना आहे। दिवसभर लांब लांबून येऊन पेशंट्स आपला नंबर लागण्याची वाट बघत असतात। मुळातच पाटील दाम्पत्य अतिशय हळूवार मनाचं, माणुसकी जपणारं आणि सामाजिक कर्तव्याची जाण असणारे आहेत। त्यामुळेच या दवाखान्याच्या गच्चीवर त्यांनी एका छोट्या कॅन्टीनची सोय केली आहे, जिथे चहा, नाश्ता आणि जेवण अतिशय अल्प दरात मिळतं आणि अर्थातच ते अत्यंत सात्विकही असतं। वाढणाऱ्या महिलाही हसतमुखाने आणि प्रेमाने पेशंट्सना जेवू घालतात, ज्यामुळे अर्धा ताण कमीच होऊन जातो। आपल्या या ठिकाणच्या उपचारांबद्दल डॉक्टर सांगतात। नमस्कार, मी डॉक्टर संजय वसंतराव पाटील। माझं हार्ट संजीवनी सेंटर अँड मल्टीमेडिकल रिसर्च ग्रुप नावाचं सेंटर आहे, जे मी सटाण्याला डेव्हलप केलेलं आहे। हे या इन्स्टिट्यूटमध्ये जे पेशंट्स माझ्याकडे येतात ट्रीटमेंट घेण्यासाठी, ते सगळे पेशंट्स आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्यामध्ये जे काही ब्लॉकेजेस तयार होतात, या ब्लॉकेजेसला काढण्यासाठीचे सगळे उपचार पद्धती आम्ही इथे डेव्हलप केलेल्या आहेत। दुसरा जो आहे तो EECP, एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी म्हणतात याला, आणि तिसरं जे आहे ते नॅचरोपॅथी। कारण याच्यामध्ये जवळपास 17 ते 18 प्रकारचे ॲलोपॅथिक औषधं आम्ही याच्यात वापरत असतो। याच्यामध्ये EDT हे सगळ्यात मूळ औषध आहे। ही सगळी ॲलोपॅथिकचे जे औषध आहेत हे आम्ही पेशंटच्या रक्तवाहिनीमध्ये इंजेक्ट करतो सलाईनद्वारे, कारण हे डायरेक्ट द्यायचं नसतं। आणि हे इंजेक्ट केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये ते सर्क्युलेट होतं। सर्क्युलेट होत असताना डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत जिथे जिथे ब्लॉकेजेस असतात त्याला ते विरघळवतं आणि विरघळलेलं संपूर्ण मटेरियल आपल्या लघवीवाटे बाहेर काढलं जातं। नंबर 1। नंबर 2 जो आहे तो EECP, एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी। याच्यामध्ये संपूर्ण मेकॅनिकल सिस्टीम आहे, याच्यात कुठल्याही औषधाचा अंतर्भाव नाहीये। या मेकॅनिकल सिस्टीमने आम्ही काय करतो, सर्वसाधारण ब्लॉकेजेसमुळे हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस तयार होतात त्याच्यामुळे हार्टच्या ऍक्टिव्हिटीज सीमित होतात, इजेक्शन फ्रॅक्शन कमी होऊन जातो, त्याच्यामुळे आपलं जे हार्टचं जे पंपिंग आहे ते बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि नॅचरली शरीराला जो रक्तपुरवठा होणारा असतो तो कमी प्रमाणात मिळतो आणि आपल्याला बरेचसे त्रास बघायला सुरुवात होते। तर याच्यामध्ये आम्ही काय करतो, या मशीनद्वारे आम्ही एक प्रेशर क्रिएट करतो आणि या प्रेशरद्वारे आम्ही इजेक्शन फ्रॅक्शन वाढवतो। ते कशाच्या संदर्भात, साधारण आपल्या जे कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणजे मुख्य वाहिनी ज्या वेळेला ब्लॉक असते त्याच्या अवतीभोवती ज्या छोट्या व्हेसल्स असतात त्याला आम्ही ऍक्टिव्हेट करतो आणि ते ऍक्टिव्हेट झालं की त्याला कोलॅटरल सर्क्युलेशनद्वारे आपण संपूर्ण हार्टला ऍक्टिव्हेट करतो आणि ऍक्टिव्हेट हार्ट झालं की साधारण त्याचं जे पंपिंग आहे ती कॅपॅसिटी वाढते। कॅपॅसिटी वाढली की रक्तप्रवाह शरीराकडे जाणारा जो आहे तो आपोआप वाढतो आणि आपल्याला ज्या काही इतर गोष्टी, वेदना वगैरे ज्या होत असतात, ज्या त्रासदायक गोष्टी घडत असतात, त्या सगळ्याचं निरसन आपल्याला या सिस्टीमद्वारे होतं। तिसरी सिस्टीम जी आहे ती नॅचरोपॅथी। नॅचरोपॅथीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही हॉर्मोन्स जे असतात बिघडलेले ते आम्ही प्रॉपर जागेवर आणून ठेवतो। कारण हॉर्मोन्सचं इम्बॅलन्सिंग झालं तर इतर आजार आपल्या शरीरामध्ये
प्रवेश करण्याची शक्यता वाढते. आणि हे जर टाळायचं असेल, कारण स्ट्रेस हा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा असतो. हा स्ट्रेस आपल्या हॉर्मोन्सला बऱ्यापैकी इम्बॅलन्स करतो आणि तो जो इम्बॅलन्स आपण जो बॅलन्सिंगमध्ये केलं नाही तर बरेचसे आजार आपल्या शरीरामध्ये घुसून आपल्याला जास्त त्रासदायक होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे सगळ्या गोष्टी अवॉइड करतो. आपल्या हार्ट संजीवनी सेंटरचा मुख्य उद्देश त्यांनी पेशंटला आत्मनिर्भर बनवून स्वतःची देखरेख स्वतः करायला शिकवणं हा ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी एक हृदय प्रोग्राम तयार केला आहे, ज्यात जीवनशैलीत परिवर्तन, मेडिकल चेकअप, औषधाद्वारे उपचार, हृदयरोगातील धोकादायक स्थितीबद्दलची माहिती, व्यायामासंबंधी कार्यक्रम, रिस्क फॅक्टर कमी करण्यासंबंधी माहिती, झिरो ऑइल कुकिंगची माहिती, तणावमुक्तीबद्दल माहिती, हृदयरोगासाठी लाभदायक योगोपचार, प्रेक्षा मेडिटेशन आणि कायोत्सर्गात सुधार यांचा समावेश होतो. डॉक्टर संजय पाटील यांच्या शहरातल्या दवाखान्यातही बायोकेमिकल एन्जिओप्लास्टीचा उपचार केला जातो. बायोकेमिकल्सच्या मिश्रणात मुख्यतः अँटीऑक्सिडंट, ADTA, विटॅमिन, आयसोटॅनिक, कॅल्शियम, pH बॅलन्सिंग हे असतात. हे मिश्रण पेशंट्सना इंट्राव्हेनस रूटनी इंजेक्ट केल्या जातात. साधारण 15 ते 25 वेळा हे औषध घेतल्याने पेशंट लवकर बरा होण्यास मदत होते. त्यासाठी केवळ 2.5 तास पेशंटना थांबावं लागतं. अर्थात मिश्रणातल्या औषधांच्या मात्रा पेशंटच्या वैयक्तिक तब्येतीनुसार ठरवण्यात येतात. ही एक अतिशय स्वस्त आणि रास्त अशी उपचार पद्धती आहे. डॉक्टर संजय पाटील यांच्या हार्ट संजीवनीचं हे एक वैशिष्ट्य आहे. गरीबातला गरीब माणूस उपचारांवाचून वंचित राहू नये म्हणून डॉक्टर संजय पाटील सतत दक्ष असतात. एक पेशंट आपलं मन मोकळं करताना म्हणाला, माझी छाती दुखत होती, तर मला पत्ता लागल्याच्या नंतर मी इथं आलो. माझ्यासोबत माझी पत्नी चंद्रकला नामदेव शेळके. माझ्याकडे कार्ड होतं, मला पत्ता लागला, त्याच्यामुळे मी इथे येऊन मला बराच काही फरक पडलेला आहे. आता 30 दिवस झालेले आहेत मला येऊन, मला बराच फरक पडलेला आहे. माझ्या मालकाला आधी असं म्हणजे हातपाय गळत होते, बरं वाटत नव्हतं असं शेतीमध्ये. मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो त्यांना, तर डॉक्टरांनी तपासणी केली तर म्हणजे शुगर आहे, BP आहे असं म्हणून सांगितलं आणि छातीच्या तपासण्या करा म्हणून सांगितलं. आम्ही एन्जिओग्राफी केली तर 3 शिरं अशा ब्लॉक आहेत म्हणून सांगितल्या आणि तुम्हाला लगेचच आता म्हणजे ते ऑपरेशन करायला तर रुबीला जावं लागतं म्हणून सांगितलं आम्हाला. मग सांगितल्यानंतर मी माझ्या मुलाला म्हणले की बाबा हे म्हणजे जमत नाही ऑपरेशन करायचं, मग काही तर आयुर्वेदिक बघ. मग त्यानं सगळं इंटरनेटवर बघितलं म्हणजे कुठं काय आहे ते मोबाईलवर त्याच्या, आणि त्याच्या मित्राला एका संपर्क साधला की म्हणले मोरे साहेब मी घेऊन जाऊ का माझ्या आईवडिलाला असणं सटाण्याला. आलो आम्ही 3 जण. आल्यानंतर आम्ही डॉक्टरला 15-20 मिनिट बोललो. मग डॉक्टरनी म्हणले की बाबा काहीच तुम्हाला होणार नाही, मी 100% चांगलं करतो, काहीच घाबरू नका तुम्ही. असं डॉक्टर बोलले की जणू का आम्हाला वाटलं एक आमच्या समोर परमेश्वरच आहे, इतकं सुंदर बोलले आम्हाला. मग थोडा आधार आला. मग आमच्या मालकाला चलता येत नव्हतं, दोघांनी धरून आणले तर ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर एक बोतल आहे ती बोतल त्यांनी लावल्यानंतर चांगला फरक पडला. म्हणजे त्यांना श्वास घेता येत नव्हतं, दम लागत होता, ती पूर्ण कमी झालं. गेल्या 21 वर्षांपासून हार्ट संजीवनी सेंटर अँड मल्टीमेडिकल ग्रुपनी समाजसेवा म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. आज हा ग्रुप देशातील सगळ्या हार्ट स्पेशालिस्ट पुढे आदर्श ग्रुप म्हणून नावाजला जात आहे. नवी दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, लुधियाना, सहारानपूर, UP, हैदराबाद अशा 8 महत्त्वाच्या शहरांमधून देण्यात येत असलेली EECP ही उपचार पद्धती ह्या ठिकाणी कार्यरत आहे. EECP हा एक वेदनारहित, आरामदायक, सुरक्षित, कमी खर्चातला आणि शस्त्रक्रियाविरहित उपचार आहे. आपल्या ह्या मानांकनित उपचार पद्धतीबद्दल बोलताना डॉक्टर संजय पाटील म्हणाले, मित्रांनो, याच्यासोबत आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे अशा डेव्हलप केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये गार्डन डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये योगा मेडिटेशन एक चांगले तज्ज्ञ लोकांच्या द्वारे आम्ही योगा मेडिटेशन करतो, ज्याच्यामध्ये आम्ही नॅचरोपॅथी मधले बरेचसे उपचार पद्धती ज्या आहेत त्या डेव्हलप केलेल्या आहेत. नंतर इथे सात्विक भोजन दिलं जातं. नंतर इथे बऱ्यापैकी ॲक्युप्रेशर पाहत आहे. अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या इथे मला सांगायला सुद्धा काही वेळेला बराच वेळ लागू शकतो.
तर मित्रांनो, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा ह्या ट्रीटमेंट इथे लोकांना देत असतो, जवळपास 35 दिवसांचा जो पिरियड असतो, या 35 दिवसाच्या पिरियडमध्ये आम्ही या सगळ्यांना ही ट्रीटमेंट देत असतो. इथे आम्ही राहणं, खाणं आणि ट्रीटमेंट हा सगळा पार्ट आमच्याकडनं पेशंटला देत असतो. आणि याचा जो बेनिफिट मिळतो त्याच्यामुळेच कदाचित भारताच्या सगळ्या भागातून इथे पेशंट येतो आणि याचा लाभ घेऊन जातो. इवन बाहेर परदेशातून सुद्धा बरेचसे पेशंट येतात आणि इथे ट्रीटमेंट घेऊन जातात. मित्रांनो, चिलेशन थेरपी, ECP थेरपी आणि नॅचरोपॅथी हार्ट संजीवनी सेंटरचा मुख्य कणा आहे. या मुख्य कणामुळेच कदाचित या सेंटरचं नाव संपूर्ण त्रिलोकी पसरलेलं आहे. जिसको तुमने स्पर्श किया वह माटी कंचन बन लहकी, जिसको तुमने दर्श दे दिया वह काया चंदन सी महकी. असंच इथल्या पेशंट्सना आणि त्यांच्या सोबत्यांना डॉक्टरांबद्दल वाटतं. मैं अपने ससुर जी के साथ आई हूँ और उनको अहमदाबाद में ट्रीटमेंट के लिए ले गए थे. वहाँ पे 2 ब्लॉकेज बताए हैं. यहाँ पे हमको उनका ऑपरेशन के लिए कह दिया था. हमने ऑपरेशन नहीं करवाना चाहा तो हमारे पड़ोसी यहाँ आए थे 4 साल पहले. उन्होंने सटाना का हमको बताया कि आप जाइए सटाना में, ऑपरेशन बिना यहाँ अच्छा संपूर्ण इलाज है और सारी अच्छी व्यवस्था है. हमको यहाँ आके बहुत ही अच्छा लगा है. यहाँ पे बिल्कुल हम एक परिवार की तरह हैं सब, और जैसे भारत एक होता है ऐसे हम सटाना के संजीवनी हॉस्पिटल में एक है. हम सबको बहुत मज़ा आ रहा है. हम बहुत एंजॉय कर रहे हैं. यहाँ का खाना पीना, डॉक्टर, स्टाफ, मैनेजर, सबका अच्छा सपोर्ट है. हसत खेळत गात नाचत स्वतःचं मनोरंजन करवून घेत भरपेट जेवणानी स्वस्थ जीवनशैली शिकून आलेला हा माणूस समाधानाने घराकडे निघतो. हार्ट संजीवनी सेंटरनी मनापासून त्याचं आरोग्य जपत त्याला दिलेली नवी आशा सोबत घेऊन डॉक्टरांना धन्यवाद देत